गुड मॉर्निंग गायस. कसे आहात तुम्ही? मी तुमचा निघून ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये भन्नाट येऊन भन्नाट ब्लॉगमध्ये सुरुवात करतो. तो सो गाईज जस्ट मी आत्ता काऊन ब्लॉग चालू करत असेल ते तुम्हाला कळवतो थोड्या वेळानं, कारण की सायकल आहे आपल्याला जायचं आहे प्रॅक्टिसला. तर प्रॅक्टिसला जायचं आहे. प्रॅक्टिसला आत्ता ह्या टायमाला काऊन चाललो आहे तुम्हाला टाईम दाखवून देतो. एक सेकंड. टाईम होत आहे जस्ट एक्झॅक्टली 3:30. तुम्हाला घरी दिसत आहे का मला नाही माहीत, पण एक्झॅक्टली 3:30 वाजत आहे. तर आता आपल्याला जायचं आहे प्रॅक्टिसला. ते तिथे गेल्यावर तुम्हाला कळवतो. बघा. जस्ट तुम्ही अशी बघितली असेल प्रॅक्टिस झालेली. आता सगळे बाकीचे की डोल हे इकडल्या साईडला ठेवून आहे. तर आता प्रॅक्टिस झाली, तर प्रॅक्टिस झालेली आहे. तर जस्ट आता ते तोरण गाडीचे चाकं निघत नाही, आता त्याचे काढत आहे. पाहू आपण मी कसे काढतात. तर बाकीचे आहे रुपेश भाऊ यायचे आहे, अजून रुपेश भाई आले नाही, म्हणून पाहू आपण थोड्या वेळानं का होतं. तर जसं काही आता सगळ्यांचे डोल काढून देत आहे. तर आता सगळे बसून आहे लाईनीत. हे मी माझा काढला, आता याला सोडतो आणि पनीर टाकतो. बघू आपण थोड्या वेळानं काढल्यावर, बघत राहा. तो सगळे जस्ट घरी पोचलेलो. आता म्हणजे मागाशीनंच पोचलेलो. आता जेवण कावण केलं आहे जस्ट. तर मीटिंग झालेली आहे, तुम्ही बघितली असेल. मीटिंग भरपूर झाली आहे. आता कोणतं जाणार आहोत का जाणार आहोत हे तुम्हाला उद्या सकाळी कळेल. मी 2-3 जणांसंग बोलतो, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला लावतो. तर तुम्ही बघा, पात्र भेटून आपण डायरेक्ट उद्या सकाळी. बघा मॉर्निंग गाईस. तर कसे आहात? तर मी तुमचा ब्लॉगर. तर जस्ट आता आम्ही काउंट ब्लॉगिंग चालू करतो, कारण की आज आहे मंदिरामध्ये 9:30 वाजताची पूजा. ठीक आहे, 9:30 वाजताची पूजा आहे. आणि आज आहे मेन दिवस, आपल्याला बाहेरचा आहे टूर, म्हणून आज जाणार आहोत आपण. आज 9:30 वाजता पूजा आहे. तर आपण बघू 9:30 वाजता का होते. तर राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तेरे नाम घूमता ना तेरे नाम, तेरे नाम आदि का तेरे नाम, तेरे नाम आदि का तेरे नाम, तेरे नाम। माझा कुठे काढला होता गबे लागले कोण काय झालं संजयकडे वेळ बहुत विचारलं सगळं दिलं नाही का
तो सो गाईस तुम्हाला दिसत असेल का मी चेहरा बांधून आता चेहरा बांधणार, कारण की आता जस्ट वाजता 3:30. तर आपल्याला जायचं आता ढोल चढवाला बसवर. तर मगाशी पूजा की झाली, तर आता जस्ट तिकडे चालू. आता भेटू आपण डायरेक्ट तिथं. इंटरव्ह्यू घ्यायचा होता ते घेतलो नाही, म्हणून आता जाऊन तिथं इंटरव्ह्यू घेतो, मग सगळे यांचे बोलू काय तर. ठीक आहे, भेटू डायरेक्ट तिथे. तो सो गाय जस्ट आत्ता पॅकिंग झालेली आहे. जशी बस आली तर पॅकिंग केली होती. बाकीचं जो सामान आहे ना बॅनर ते टाकणं चालू आहे. तुम्ही बघू शकता तिकडल्या साईडला ढोल रचून आहे, ते बघू शकता. ते अंदर बसून आहे. आता मीटिंग होणार आहे म्हणते. मीटिंगमध्ये का सांगणार का आहे ते बघू शकता तुम्ही. तर मीटिंगमध्ये का सांगतात ते पाहू आपण. बघा तुम्ही. जॅकेट आहे म्हणून तुम्हाला मॅसेजमध्ये सांगण्यात आलं तुला आपल्या बॅगमध्ये टाका. ते तुम्हाला आता भाऊ म्हणत आहे ते तिथं टाकण्यापेक्षा इथंच ठेवतो आम्ही आपलं जवळ. फक्त फीचर आहे, प्रत्येक फोटो फीचर विथ आयडेंटिटी. गाडीमध्ये बेसिक व्हिडिओ सगळ्या गोष्टीसाठी सांगू शकतात. कोणीही तुम्हाला काही करणार नाही. जैसे टी शर्ट पहले देखना है, टी शर्ट में ज़्यादा से वापिस मी गावाला चालली गाडीची दुसऱ्याच्या पहिले पुन्हा जमा करू. आजचे पोरी घरी होईल नाही तुम्ही काय करू वापिस. ठीक आहे, काय झालं तुम्ही तुमचा आवडला नाही का विचार तू असं केला काही दुसऱ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला बिना वाटतं सगळं केलं त्याचा एक विचार करा. रात्री ती भल्या जगून सगळ्या गोष्टी हा खर्च लाभ होत आणि जे आपल्याकडे उद्देश आहे त्यांच्यासाठी. फोन करतो मला बी आणजी अंकित भाऊ कॅन घेऊन कॅन मध्ये पाणी जास्त संपलं.
तो सगळं जसं काही तुम्ही बघितलं असेल ग्राउंडवर की सगळ्यांना तिकीट वाटणं येत होतं. तर जॅकेट बी आहे ते बसमध्ये मिळेल. तर बसमध्ये मिळेल. आता जस्ट आपण पैदल चाललो कारण की मला बाहेर 7 वाजले होते पोचायला. तर पोचायला मला 7:30 वाजले होते. तर जस्ट आता निघाला होता 8:30 होत आहे. तर आंबेडकर जयंतीची तुम्हाला रॅली म्हणजे पब्लिक दाखवतो का राहते तर तुम्ही बघा फक्त. ठीक आहे. तो सो काही जस्ट तुम्ही अशी गाडी रॅली बघितली असेल. आता मी अजून रुपेगावच्या घरापासून बहुत दूर आहे. आता तिथं पोचतपर्यंत पैदल जावं लागेल कारण की तुम्हाला समोरचा रूट दाखवतो. तुम्ही समोरचा रूट बघा. बघा समोरचा रूट कॅमेरा रोड आला असेल तर रिचार्ज करून घ्या कारण की खूप टाईम लागेल मला जायला म्हणून. तर डायरेक्ट आपण भेटू आता रुपेगावच्या घरापाशी. बघा हो सो काही जस्ट आत्ता मी पोचलेला. माझ्यासमोर गाडी आहे लागून. आता माहीत नाही रुपेश भाऊ काम का नाही तर कारण की लग्न आहे. तर पाहू होतं तिथं गेल्यावर काम ते 2 गोष्टी म्हणल्या तर ऐकून घेऊ. आणि तसंही करून लग्न चालू आहे. तर बघा गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? मी तुमचा भन्नाट ब्लॉगमध्ये सुरुवात करतो. जसं काही आज 14 एप्रिल आहे. तर जसं की रॅली 5 स्टेटमध्ये चालली आहे. तर मोठ्या भाऊला विचारू का कसं होतं ना का होतं. तर मला एक सांगा टाके. तर मला एक प्रश्न सांगा की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्ही ना रॅली खूप सारी केली आहे. पण आतापर्यंत तुम्ही अदर स्टेट चालले तर तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर? काहीतरी नवीन उपक्रम करू आपण यावर्षी. आपल्या मंडळाचं नाव मोठं करू. योगायोग ह्या वर्षी आपल्याला झारखंडचं वादन आलं आहे. वादन अशा प्रकारे करायचं आहे की आता पुढचं महाराष्ट्राचं बाहेर झालं आपलं. आता आपण आंध्र झालं, झारखंड, राजस्थान हे सगळे आपण आता पुढे जाऊन एक ना एक वादन करतो. तुम्हाला म्हणजे हे सगळ्यांचं जो प्रमुख आहे तुमचे मेन वादक म्हणजे रुपेश चौधरी झाले या प्रदीप दुकाती झाले असे जो मेन वादक आहे ते काहून येत नाही? हे मला प्रश्न होता. सगळ्यांना काम होतात. मेन काय झालं आता सगळे आता पुढे नवीन वादक येईल त्यांना पण एक नवीन प्रोत्साहन म्हणून एक नवीन काय असतं काय नाही एक मॅनेजमेंट टीमसाठी आता त्यांना एक मोठे आहे. मॅनेजमेंट टीममध्ये आता एक आभार स्तंभ म्हणून एक त्यांना मेन मोठे माणसं असले की वादन होईल सगळ्यांना शिस्तीत ठेवता येईल. त्याकरता आपण ते आता ते येऊन राहिले. सगळ्याला काम धंदे सगळं पोटाचे पाणी पाहा लागते त्यासाठी ते येऊन राहिले. हे बरोबर आहे तुमचं. पण आता मेन म्हटलं तर रॅलीमध्ये मेन म्हटलं तर ढोल वादक राहतो. ढोल वादकमध्ये जो मेन कार्यकर्ता राहतो म्हणजे जे मेन लीड वादक राहतो. कुठे गेले आपले अंकित दादा थोडीशी इकडे येऊ शकता का 2 मिनिटासाठी? तुमचे 2 मिनिटासाठी येऊ शकता का? हे आमचे अंकित दादा मेन लीडर वादक आहे. मला एक तुम्ही सांगा की आता जर तुम्ही रॅलीमध्ये चालले आहे जो फर्स्ट वादन आहे ते महाराष्ट्राच्या बाहेरचं वादन तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? छान वाटत आहे आणि इंटरेस्ट पण खूप आहे पहिल्या महाराष्ट्राबाहेर वाचण्याचा. खूपच छान वाटत आहे मला. खूप आहे पहिल्या महाराष्ट्राबाहेर वाचण्याचा. झारखंड जाधव तर खूप जास्त वादकांमध्ये उत्साह पण खूप जास्त आहे. आता याच्यामध्ये आपले जो प्रतीक भाऊ आहे आणि विकी भाऊ आता आपले जो बोललेच आहे. तर रुपेश भाऊ जो म्हणतात आपल्याला की रॅलीमध्ये बरोबर झालं वादन झालं पाहिजे बरोबर हात बसले पाहिजे. पण जो बाकीचे वादक आहे ते ऐकत काहून नाही हे माझा विचार होता. सगळे ऐकणार मध्येच होणार आता यावेळी. ठीक आहे. आता माझ्या सो काही जस्ट पाहू शकता मेन ताशा लीड आमचे सर आलेले आहे. तर सरांना विचारू की जो यांची कशी महाराष्ट्रातली सगळ्या रॅल्या केल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्याच रॅल्या केल्या पण जस्ट आत्ताच्या याच्यामध्ये कंडिशनमध्ये कसं आपण महाराष्ट्राच्या बाहेर चाललो अदर स्टेटमध्ये रॅली करायला. तर यांना विचारू की अदर स्टेटची रॅली यांना कशी वाटत आहे बा
तर तुम्ही सांगू शकता का या रॅलीमध्ये तुम्ही अदर स्टेट चालले आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे? आमची नाही का सर्वात पहिली उत्सुकता आहे की नाही का आपण अदर स्टेटमध्ये नाही का रॅली करून आलो, सर्वजण मिळून नाही का आपण चाललोय. आपले नाही का वादक नाही का जरी कमी असतील पण नाही का आपल्या नाही का वादकांमध्ये नाही का जेवढ्या जोश आहे तेवढं आपण नाही का त्या नाही का पथकामध्ये जाऊन त्या राज्यामध्ये जाऊन त्याच्यानं आपल्याला नाही का जोश दाखवायचा आहे, काहीतरी नाही का वेगळं दाखवायचं आहे. तेच नाही का आपल्याला जो आता अदर स्टेटमध्ये रॅली होणार तर त्या रॅलीमध्ये तुम्हाला म्हणजे उत्साह किती आहे बा, तुम्ही त्या रॅलीमध्ये करू शकताल बा, अशा याच्यामध्ये किती करू शकता? आमच्या नाही का जेवढं नाही का आमचं म्हणजे नाही का जेवढं नाही का होईल तोपर्यंत 100% आमचं नाही का तेवढं देऊ आम्ही. तरी पण नाही का आम्ही नाही का जेवढं प्रयत्न करू तेवढं पण आम्ही. जय भगवान. शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव, पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव. महादेव महादेव महेशम सुरेशम. सगळे आता जस्ट आम्ही निघालो होतो चंद्रपूरसाठी, तर 2-3 जणांना घ्यायचं होतं म्हणून आता जस्ट निघाला चंद्रपूरला. तुम्ही बघू शकता टोल नाका रत्नागिरीचा. तर भेटू आपण मग, बघत राहा तुम्ही. त्याला घ्यायचं आहे. ते 2 तासे आहेत हे बी घ्यायचे आपल्याला. आणि चौकमध्ये येत आहे म्हणते तर आपण जस्ट आता जाऊ गाव चांगला घेऊन आपण इकडे निघू. तर एन्जॉय करा बघा. चंद्रपूरचे आलेले आहे, तुम्ही बघू शकता. 2-3 जण अजून भरपूर जण आहेत तिथे बघा. तिकडे येऊन काही येऊ नये आपल्याला. तासा गेलेले 2-3 जण आलेले आता आलेले आहे. तर समोरच्या रूटकडे बघू जास्त तेवढा हे नाही. मागमध्ये जशी रॅलीमध्ये कसा जो बसमध्ये माहोल राहतो त्याच्यावर ते राही स्टार्टिंगला. तर समोर का होते तर कारण की अजून जे होईल ते चांगल्यासाठी.